नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याच्यामधलं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे तिसरं लेक्चर बघतोय। याच्या आधीची 2 लेक्चर तुम्ही बघितली नसतील तर ते बघा। आणि इथं आपण गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जे आहेत ते संपवणार आहोत या लेक्चरमध्ये, आणि इथून पुढे जे राहील त्यामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया। तर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जे आहेत तर त्याच्याबरोबर जे काही घटना आणि त्या सगळ्या आपण करतो आहोत, तर त्याची साल आणि त्याची क्रोनॉलॉजी पण थोडी लक्षात ठेवा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला हेल्पफुल होईल। डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता। तर हिच्यामध्ये आता पहिली व्यक्ती जी आपली तर ती आहे सर जॉर्ज बॉर्लो, 1805 ते 1807। तसा हा काळ खूप कमी होता आणि ही व्यक्ती जी होती की यांच्याकडे जस्ट चार्ज होता, म्हणजे ऑफिशिएशन ज्याला म्हणतो आपण की प्रॉपरली गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असं नाही, पण एक ऑफिशियल चार्ज। तो सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे या काळातली जॉर्ज बॉर्लोच्या याच्यातली ती वेल्लोरचा उठाव जो आहे ना, वेल्लोर म्युटिनी, तर ते इथं महत्त्वाचं आहे। आणि वेल्लोर म्युटिनी डिटेलमध्ये ते तमिळनाडूच्या पुस्तकात आहे बघा। तर जे विद्यार्थी तमिळनाडू UPSCसाठी प्रिपेअर करतात तर ते वाचतात तमिळनाडू, त्याच्यात तुम्हाला ते वाचायला मिळू शकतं। सो 1806 मध्ये वेल्लोरची म्युटिनी होती, ती या काळामध्ये वेल्लोरचा उठाव जो आहे। आता हे ज्या घटना आहेत ह्या तुम्ही नीट लक्ष द्या, म्हणजे काय ना, बऱ्याचदा क्रोनॉलॉजीमध्ये विचारल्या जातात, काही घटना दिल्या जातात आणि कुठली घटना कधी झाली होती तर तुम्हाला लावायला लावलं होतं क्रोनॉलॉजी, तर हे लक्षात राहिलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, हिच्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जो स्लेव्ह ट्रेड होता, गुलामांचा व्यापार, तर तो ब्रिटिश एम्पायरमधला ह्या काळामध्ये संपला होता। स्लेव्ह ट्रेड है ना ॲबॉलिश झाला ब्रिटिश एम्पायरमधला, ओके। आणि एकंदरीतच स्लेव्ह ट्रेड जो आहे आणि स्लेव्ह संबंधीची गुलामगिरीची प्रथा भारताच्या बाबतीत ते 1843 आहे, तर ते एक लक्षात ठेवा। आणि त्यावेळेस जे आहे की लॉर्ड एलनबरो त्याच्या काळात ते आहे 1843 मध्ये संपली आहे, तर ते एक लक्षात असू देत। आणि स्लेव्ह ट्रेड जो आहे ब्रिटिश साम्राज्यातला तो 1807 मध्ये जॉर्ज बॉर्लोच्या काळामध्ये स्लेव्ह ट्रेड ॲबॉलिश करण्यात आला। दुसरं जे अँग्लो मराठा वॉर आहे ते पण याच काळात झालेलं आहे, तर तो एक रेफरन्स। आणि लास्ट वन की जॉर्ज बॉर्लोनी शिंदे असतील, म्हणजे ज्याला सिंधिया आपण म्हणतो, आणि होळकर यांच्याबरोबर पीसफुल ट्रीटी केल्या होत्या की शांतता टिकून राहावी याच्यासाठीची बोलणी केलेली होती। सो एवढं सिग्निफिकन्स जे आहे ते जॉर्ज बॉर्लोचं। याच्यानंतर पुढची व्यक्ती जी येते ती म्हणजे लॉर्ड मिंटो एक, 1807 ते 1813। आता लॉर्ड मिंटो जे आहे तर त्याचं वैशिष्ट्य आणि जे सर्वात महत्त्वाचं हे जे आहे या काळामध्ये, तर चार्टर ॲक्ट जो आहे 1813चा, तर तो याच्याशी रिलेटेड आहे, चार्टर ॲक्ट 1813। दुसरं म्हणजे ट्रीटी ऑफ अमृतसर। आता अमृतसरची ट्रीटी आणि त्याच्या रणजित सिंह आणि ते सगळं लाहोरमध्ये पुतळा वगैरे, तर हे न्यूजमध्ये होतं, हे महत्त्वाचं आहे। ट्रीटी ऑफ अमृतसर विथ रणजित सिंह, तर रणजित सिंह यांच्याबरोबर ट्रीटी ऑफ अमृतसर करण्यात आली होती, तर ते एक महत्त्वाचं आहे। रणजित सिंह ही जी आहे 1809 मध्ये झाली होती। त्याच्यानंतर त्रावणकोरमध्ये जो उठाव झाला होता है ना, रिबेलियन इन त्रावणकोर केरळमध्ये, तर ते या काळामध्ये आहे केरला। त्याच्यानंतर लॉर्ड मिंटोने 1808 मध्ये मिशन सुरू केलं होतं, कुठं कुठं, तर माल्कमचा जो एरिया आहे, माल्कम ते पर्शिया, ओके, माल्कम टू पर्शिया। आणि दुसरं होतं एल्फिन्स्टन टू काबूल, ओके, 1808 मध्ये। तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत। याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना, तर ते या 2 गोष्टी आहेत की चार्टर ॲक्ट आणि रणजित सिंह बरोबरची ट्रीटी, ओके। नेक्स्ट जी व्यक्ती आहे ती आहे लॉर्ड हॅस्टिंग, 1813 ते 1823। ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहे। आणि इथून पॉलिसी ऑफ इंटरव्हेन्शन सुरू होतं। तुम्हाला जर आठवत असेल की पॉलिसी ऑफ नॉन इंटरव्हेन्शनसाठी कुठली व्यक्ती ओळखली जाते, ती तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। जर तुम्ही आधीचं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला ते उत्तर सापडणार आहे तिच्यामध्ये। सो पॉलिसी ऑफ इंटरव्हेन्शन आणि वॉर म्हणजे काय की दुसऱ्याच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणे, युद्ध करणे आणि हिच्यामधून स्वतःचं साम्राज्य वाढवणे, दॅट इज पॉलिसी ऑफ इंटरव्हेन्शन आणि वॉर, ही इथून सुरू होते लॉर्ड हॅस्टिंगपासून। हिच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे अँग्लो नेपाल वॉर। आता हे यावर्षी पण महत्त्वाचं आहे, कारण नेपाळच्या आणि भारताची जी काही सीमा होती
तर तिचा जो वाद होता, नेपाळने स्वतःचा नकाशा आपल्या पद्धतीने बनवून घेतलेला आहे. तिच्यामध्ये एक गोष्ट आपण चर्चेला घेतली होती, ती काय होती, ट्रीटी ऑफ सगौली. ओके, सो हा ब्रिटिशांमध्ये आणि जे काही नेपाळचे राज्यकर्ते होते त्यांच्यामध्ये झालेला त्यावेळेचा करार, ट्रीटी ऑफ सगौली. ओके, 1816. जर तुम्ही नेपाळ भारत सीमावादाचं लेक्चर बघितलं असेल तर तिच्यामध्ये मी याचा उल्लेख केला होता. आणि यावर्षी त्याच्यामुळेच हे महत्त्वाचं आहे, लॉर्ड हेस्टिंग आणि त्या सगळ्याच गोष्टी. म्हणजे आपल्याला ट्रीटी ऑफ सगोले नाही विचारलं, लॉर्ड हेस्टिंगवर प्रश्न विचारला, कारण त्याच्या काळात ते झालेलं आहे. तर ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड मराठा वॉर पण या काळात झालं होतं. थर्ड मराठा वॉर म्हणजे मराठा, अँग्लो मराठा जे आहे, तर तेही या काळात आहे. 1817 ते 1818 हा सगळा काळ आहे मराठ्यांसंबंधीचा. आणि मराठी जे साम्राज्य होतं ते फायनली क्रश करण्यात आलं होतं. म्हणजे मराठी साम्राज्याचा जो काय नाश आहे तो फिनिश्ड है ना, फायनली क्रस्ड या याच्यामुळे. आणि एकंदरच पानिपत आणि त्या सगळ्या गोष्टी है ना, की एकंदर जे होतं की मराठा साम्राज्य गेलेलं आहे ना. खरं तर ते पानिपतचं युद्ध आणि त्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला माहीत आहे की कशा पद्धतीने म्हणजे मराठा साम्राज्याचं जो सगळा पतन आणि त्या सगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये तिसरं मराठा वॉर जे होतं ब्रिटिशांबरोबरचं 1817-1818, याच्यामध्ये कम्प्लिटली मराठा वॉर क्रश करण्यात आली. आणि ॲबोलिशन ऑफ पेशवा है ना, हे जे पेशवा पद्धती होती, पेशवाशिप है ना, ती ॲबोलिस्ट करण्यात आली. म्हणजे ते पदच खारिज करण्यात आलं है ना. आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या टेरिटरीज होत्या त्या टेरिटरीज ज्या होत्या त्या इंग्रजांनी काबीज केल्या. आणि याच्यातून कशाचा जन्म होतो, तर बॉम्बे प्रेसिडेन्सीचा जन्म होतो. ओके, सो पेशव्यांची सगळी जी टेरिटरी आहे ती घेतली आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी जी आहे ती याच्यातून जन्माला आली 1818मध्ये. तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला सांगा, मद्रास प्रेसिडेन्सी कोणी निर्माण केली होती? सो लॉर्ड हेस्टिंगचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी जन्माला आली ती लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये. आणि पेशवाशिप सगळी ॲबॉलिश झाली. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, की पिंढारी वॉर. आता हे पिंढारी बघा, न्यूज सध्या तर मूव्ही वगैरे आला होता तिच्यामध्ये होतं पिंढारी वॉर जे आहे, तर पिंढाऱ्यांबरोबरचं युद्ध. तर तोही एक महत्त्वाचा लॉर्ड हेस्टिंग बरोबरचा हे मुद्दा आहे. 1818मध्ये पिंढाऱ्यांचं जे वॉर होतं. त्याच्यानंतर दोन महत्त्वाच्या ज्या लँड सिस्टीम होत्या त्यांचं इंट्रोडक्शन याच्यात झालेलं आहे. आणि ती म्हणजे काय, रयतवारी सिस्टीम. ओके, आता रयतवारी सिस्टीममध्ये कोण होतं, की जे जमीन कसणारी होती, रयत म्हणजे जे काय शेतकरीच, तर तोच रिस्पॉन्सिबल होता त्या याच्यासाठी. जसं जमीनदारीमध्ये जमीनदार होता. तर रयत सिस्टीम जी आहे ती यांनी मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये इंट्रोड्यूस केली. ओके, मद्रास प्रेसिडेन्सी. मद्रास प्रेसिडेन्सीचा जन्म कधी झाला होता, तर मद्रास प्रेसिडेन्सी जी जन्माला आलेली आहे तर ती 1801मध्ये जन्माला. कुणी आणली ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी जी आहे ती 1818मध्ये. म्हणजे तुम्हाला हेही माहीत पाहिजे की कुठली प्रेसिडेन्सी आधीच स्थापन झाली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता की आता यांनी मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आणलं आणि कुणाबरोबर, बाय गव्हर्नर मुनरो. ओके, सो मुनरो एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, थॉमस मुनरो. ओके, सो 1820मध्ये या लोकांनी रयतवारी सिस्टीम मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आणली. 1801मध्ये मद्रास प्रेसिडेन्सी निर्माण झाली होती, 1820मध्ये रयतवारी सिस्टीम तिथे आली. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की याच काळामध्ये यांनी महलवारी सिस्टीम पण इंट्रोड्यूस केलेली आहे ना. महलवारी सिस्टीमचा पण रेफरन्स इथं येतो, महलवारी सिस्टीम. तर तीही एक, महलवारी म्हणजे काय की विलेज, महल म्हणजे काय विलेज. मग विलेज हेडमॅन आणि ते सगळ्या याच्यातून कलेक्ट करून मग तो रेव्हेन्यू जाणार. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा होता की मग महलवारी सिस्टीम कुठं आणली, तर नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्समध्ये. ओके, जे काही आपला उत्तर पश्चिमेकडचा प्रदेश आहे तिच्यामध्ये आणलं होतं. आणि आणणारं जी व्यक्ती आहे त्याचं नाव आहे जेम्स थॉम्सन. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे इथं रयतवारी, महलवारी या दोघी कन्सेप्ट क्लिअर झाल्या. जमीनदारी, रयतवारी ह्या दोघी सक्सेसफुली झाल्या नव्हत्या, मग महलवारीची कन्सेप्ट समोर आली होती. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला तर तो आहे की बेंगॉल टेनन्सी ॲक्ट. तर तोही या काळामध्ये आला होता, बेंगॉल टेनन्सी ॲक्ट. ओके, बेंगॉल टेनन्सी ॲक्ट जो आहे तो 1822. तर ते एक लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे काय की यांना राजपूत जे होते तर हे राजपूतांना नॅचरल ॲलिज संबोधायचे. तर ते पण एक महत्त्वाचं आहे, नॅचरल
ॲलीज आहे ना, की बाबा नैसर्गिक मित्र आणि त्यांच्याबरोबर आपण काम केलं पाहिजे वगैरे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता लॉर्ड हेडिंगच्या बाबतीमध्ये, तर या काळामध्ये पहिल्यांदा कॉफी प्लांटेशन झालं होतं 1823मध्ये. आता हे प्रश्न पण महत्त्वाचे आहेत. 1823मध्ये फर्स्ट कॉफी प्लांटेशन. कॉफी है ना, की अरेबिका, रोबिस्टा है ना, तर कॉफी प्लांटेशन झालं होतं. कुठं झालं होतं ते? फोर्ट ग्लोस्टरला. ओके, आता हा फोर्ट ग्लोस्टर कुठं आहे? तर हा बेंगॉलमध्ये आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, पहिलं टी प्लांटेशन पण याच काळात झालेलं आहे. फर्स्ट टी प्लांटेशन लॉर्ड हेस्टिंगच्या याच्यात बघा, पहिलं टी प्लांटेशन पण झालं होतं आणि ते कुठं आहे? तर आसाममध्ये. ओके, आणि याच्यामध्ये मदत करणारी लोकं जी होती त्यांची नावं लक्षात ठेवा ह्या सर्व याच्यामध्ये, की अँड्रू चार्लटन नावाची व्यक्ती आहे, त्यांनी या सर्व याच्यात मदत केलेली आहे प्लांटेशनमध्ये. आणि ही खूप मोठी, आज बघा भारताचे जे टर्नओव्हर आहेत चहाच्या बाबतीत असेल, कॉफीमध्ये असेल, तर म्हणजे काही गोष्टी पॉझिटिव्ह पण आहेत है ना, इंट्रोड्यूस करण्यात आल्या. रोबर्ट्स ब्रूस एवढंच आहे की पॉझिटिव्ह कमी आहे, निगेटिव्ह जरा जास्त आहे. सो ही दोन लोकं होती की ज्यांच्या मदतीने या सगळ्या गोष्टी झाल्यात. सो एकंदरीतच जो काही लॉर्ड हेस्टिंग आहे, तर पॉलिसी ऑफ इंटरव्हेन्शन आहे. नेपाळ, ट्रिटी ऑफ सगोली लक्षात ठेवा. तिसरं मराठा वॉर लक्षात ठेवा. पेशवे गेले, बॉम्बे प्रेसिडेन्सी आली, रयतवारी, महलवारी, बेंगल टेनन्सी, पहिल्यांदा टी आणि कॉफी प्लांटेशन झालं. तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आणि याच्यानंतरच जे पुढची व्यक्ती आहे आपली, ती म्हणजे लॉर्ड ॲमहेस्ट. 1823 ते 1828 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. आणि याच्यामध्ये फर्स्ट बर्मीज वॉर याच्यामध्ये दिसतं आपल्याला. ओके, तर याच्या संबंधीची पण ट्रिटी आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. फर्स्ट बर्मीज वॉर जे आहे 1824 ते 1826. आणि याच्यासाठीची जी ट्रिटी आहे, जी MCQला विचारली जाते, तिचं नाव आहे ट्रिटी ऑफ एंडबू. ओके, तर हे लक्षात ठेवा, ट्रिटी ऑफ एंडबू, तर ही विचारली जाते. त्याच्यानंतर 1824 जे आहे, तर तिच्यात बराकपूरला उठाव झाला होता बघा. म्हणजे एकतर आपण 1857चा उठाव बघतो, तर त्याच्या आधी बरेचसे उठाव झाले होते. म्हणजे आपल्या जनतेला उठावाची सवय होती, पण ते एकदम 1857मध्ये त्यांनी कार्यक्रम कहर केला होता. त्याच्यानंतर दुसरं जे होतं की 1826मध्ये यांनी भरतपूर कॅप्चर केलं होतं. ओके, भरतपूर जे होतं त्याच्यावर कब्जा केला होता, भरतपूर कॅप्चर केलं होतं. त्याच्यानंतर एकंदरीतच की मलय पेनिन्सुला, एकदा UPSCने 2017मध्ये मेन्सला प्रश्न विचारला होता हा. तर मलय पेनिन्सुला जो आहे, ओके, तर या मलय पेनिन्सुलातला ॲक्वायर करण्यासाठीची जे काही मिशन आहे ते यांनी सुरू केलं होतं लॉर्ड ॲमहेस्ट यांनी. ओके, सो ॲक्विजिशन ऑफ मलय पेनिन्सुला, तर हे पण एक याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. सो इथं आपले जे आहेत की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल संपलेले आहेत. इथून पुढं जे आहे ते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आपण बघणार आहोत. तर उद्या आपण ते सगळे बघूयात. स्पॉटलाईटबरोबर तुम्ही जे काही आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.